घटनेच्या बाबतीमध्येही तर आपल्याला चिंतन करावं लागेल की एखाद्या रुग्णाच्या जीवाशी तुम्ही अशा पद्धतीने व्यवहार करत असेल तर अशांवर कडक कारवाई केली पाहिजे. मी विधानसभेत मांडणार आहोत की आजकाल काय झालं, मी प्रयत्न करतोय की गेल्या 1.5 वर्षामध्ये किती चौकशा लागल्या. अजून तो कागद माझ्या हातात आला नाही, पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली, जांच का मतलब होता है किसी पे नहीं आना चाहिए आज, इसका मतलब है जांच. चौकशीचा अर्थ काय तर कोणीच दोषी नाही, खूप लांबपर्यंत चौकशी करायची. आणि मी परवा तारांकित प्रश्नाच्या उत्तरामध्ये जेव्हा सरकारने दिलेलं उत्तर ऐकलं तर मी चाटच पडलो की अँटी करप्शननी ज्यांच्यावर रेड केली त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अँटी करप्शन विभागाने त्या विभागाच्या वरिष्ठांकडे परवानगी मागितली. गेले 1.5 वर्ष झाले, 450 केसेसमध्ये अजूनपर्यंत वरिष्ठांनी परवानगीच दिली नाही. अरे अँटी करप्शननी रेड केली आहे, तुमची परवानगी घेण्याचा नियम आहे. का केलाय तर अधिकाऱ्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी, की एखाद्या अधिकाऱ्यावर FIR दर्ज करायची असेल तर वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे यांनी मंत्रालयामध्ये बसून जनतेला वाऱ्यावर सोडलं आणि स्वतःसाठी कवच कुंडल तयार केलं. शेकडो केसेस पडू नये आणि म्हणून याचाही विचार केला पाहिजे की वाईट वागणारे, जनतेच्या करातून पैसे घेणारे, त्यांच्या कराच्या पैशातून, त्यांच्या घामाच्या परिश्रमाच्या कष्टाच्या पैशातून बिचारे कर भरतात. तुम्ही मस्त पगार घेता आणि वागणूक कशी आहे जसं काही तुमच्या बापाचा राज आहे, तेव्हा मात्र आपल्याला दोन्हीही बाजूचा विचार करणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं मारहाण करतात, लोकप्रतिनिधींनाच कुठेतरी कायद्याचा धाक राहिलेला नाही. नाही, मी आपल्याला पुन्हा एकदा दोन्ही बाजू सांगितल्या की मारहाण करूच नये. कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन हा अधिकार कोणालाही दिलेला नाही, पण त्याच्यासोबत जी घटना झाली त्याचं कारण काय हेही आपण तपासून घेतलं पाहिजे. काय मग एक गोष्ट समजत नाही, तुडवा अभियान कोणी घोषित केलं? शिंदे सेनेने केलं. तुडवा अभियानाचा अर्थच आहे तुमचा कायद्यावर विश्वास नाही. जिथं सापडेल तिथं तुडवा, हा काय प्रकार? याला मी पुन्हा एकदा सांगतोय, प्रश्न सत्ताधारी विरोधक नाही, प्रश्न हजारो चांगल्या लोकांपैकी एखादा व्यक्ती संतापाच्या भरामध्ये असं करतो. आता हे योग्य आहे का? ते योग्य नाही आहे, पण ती कृती का करावी लागली याचेही विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. आज मंत्रालयामध्ये लाईट जी आहे ती बत्ती गुल झालेली पाहायला मिळाली. अशा मंत्रालयामध्ये जे सरकारी कामकाज विविध चालू असतात आणि अशाच ठिकाणी लाईट जाते, किती मोठी बाब आहे. मोठी बाब म्हणजे एखाद्याला त्याच्या संगणकामधला माहिती जी आहे ती गायब करायची असेल. आपल्याकडे आता असे फार कलाकार झाले आहे आणि म्हणून याच्याकडे पाहताना आता संशयाच्याच नजरेने पाहण्याची आवश्यकता आहे. लंडनमध्ये 35 वर्ष लाईट गेली नाही. इंग्रजांना तर आकलन दिलं, पण एखादा त्यांचा चांगला गुण जर ते असेल तर तो स्वीकारला पाहिजे ना. तुम्ही तिथं 35 वर्ष लाईट जात नाही आणि आमच्या मंत्रालयात जर लाईट जात असेल तर शिकलं पाहिजे की आम्ही कोणत्या शतकात आहोत आणि कुठं जाणार आहोत. सुधीर भाऊ, ठाण्यातल्या वनविभागातलं एक TDR प्रकरण आहे. 2,800 कोटींचं हे TDR आहे. खरं तर वनविभागानं कायदेशीर प्रक्रिया डावलून खासगी विकासाला फायदा मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासनासोबत संगनमत केल्याचा आरोप केला जात आहे. वनविभागाकडून खरं तर पत्रव्यवहार केलं जाणार असल्याचं सांगितलं गेलं होतं, पण अजूनही पत्रव्यवहार झालेला नाही, त्यामुळे वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. नाही, मग या प्रकरणाची माहिती नाही, पण परवा विधानसभेत कोणीतरी सदस्य मांडत होते, वनविभागाची जमीन नाही, खाजगी वन आहे जे 1975च्या कायद्याने लागलं आणि या खाजगी वनाच्या संदर्भात काहीतरी तो विषय आहे, प्रायव्हेट फॉरेस्ट. पण चौकशी केली पाहिजे. आणि मी जसं म्हणालो की जांच इसका मतलब किसी पे नहीं आएगी आज असा होता कामा नये. त्यामध्ये कडक कारवाई केली पाहिजे. अन्यथा लक्षावधी हजारो शहीदांनी प्राणाची आहुती देऊन देशाच्या स्वातंत्र्याचा मंगल कलश दिला आणि आम्ही मात्र अमंगल कार्य आमच्या हातून होता कामा नये याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. चौकशीमध्ये जर निर्दोष असेल तर त्याच्यावरही डाग गावण्याचं कारण नाही आणि दोषी असेल तर
तर त्याला सोडण्याचं कारण नाही. गणेश नाईक स्वतः म्हणाले होते की मी पत्रव्यवहार करून याची माहिती घेणार आहोत, पण अजूनही पत्रव्यवहार झालेला नाहीये. मग तुम्ही सन्मान्य गणेश नाईक साहेबांना हा प्रश्न विचारला पाहिजे, कारण आता मी आमदार आहे आणि मला काही फाईल किंवा त्याबद्दलची माहिती उपलब्ध करणे यासाठी तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी हाच हत्यार माझ्याकडे आहे. एक प्रश्न असा देखील आहे की अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळात की या अधिवेशनानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळात फेरबदल होतील आणि विस्तार देखील होणार आहे कुठचा राज्याचा, केंद्रातला आणि राज्याचा. मग आक्षेप आहे तुमचा काही? याकडे आपण कसं पाहता? काही पाहतो, चांगलं आहे, पाऊस आला पाहिजे, पेरणी करण्यासाठी शेतकरी वाट पाहते आहे. सुधीर भाऊ आम्हाला मंत्री म्हणून पाहायला मिळते. तर हा प्रश्न मला विचारू नका, हा प्रश्न देवेंद्रजीला विचारा ना. मी माझी उत्तरपत्रिका लिहितो आहे. आता मार्क देणारे, मूल्यांकन करणारे ते आहे, त्याचं मला काय विचारून फायदा आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.